बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक गदी माडगुळकर लिखित कथा अर्धांग. आपण जगत असतो, आपल्या सभोवतालचे जग ही जगत असते. त्या जगातल्या वाऱ्या वादळाचे चटके आपल्याला बसत असतात, पण आपले एक स्वतंत्र जग असते, अथांग महासागरातील एखाद्या चिमुकल्या बेटासारखे. या बेटावर बाहेरचा पाहुणा येत नाही. नाते आणि स्नेह यांनी जोडलेली माणसेच या बेटाच्या वातावरणावर परिणाम करू शकतात. ते परिणाम कधी सुखद असतात तर कधी दुःखद. विश्वनाथ वर्दे या माणसाच्या कथेने माझ्या जीवनाच्या बेटावर अनेकदा असे परिणाम निर्माण केले. माझ्या मनाची अवस्था कधी सुखी गेली, कधी केविलवाणी करून टाकली. गेली 28 वर्षे हे चालले आहे. भूकंप झाला नाही, पण हादरे बसत राहिले. माझ्या मनस्वास्थ्याला न बुजणारे तडे गेले आहेत. तसा नात्याने तो माझा कोणी नव्हे. मी देशस्थ ब्राह्मण, विश्वनाथ जातीने कायस्थ. 1940 साली त्याची माझी ओळख झाली. तेव्हा तो महाविद्यालयात शिकत होता. साहित्य विषयाच्या पहिल्या वर्षातच शिकत होता. फार लहान वयात मला साहित्यिक म्हणून नाव मिळाले होते. त्या आकर्षणाने तो माझ्याकडे ओढला गेला होता. तसा माझ्यापेक्षा एखाद्या दुसऱ्या वर्षाने लहान असेल तो, पण एकंदरीने बरोबरचाच म्हटला तरी चालेल. शरीराने थोडासा स्थूल, वर्णाने निमगोरा, डोळे झोपेतून उठलेल्या माणसाच्या डोळ्यांसारखे, माथ्यावरचे केस विरळ, पुढे टक्कल पडणार असे भविष्य न विचारता वर्तविणारे, सरळ नाकाखाली थोडेसे मिसरूड, पोट किंचित जाड, वरच्या दंतावळीतला एक मधलाच दात कशाने तरी निळसर पडलेला, कमरेला पांढरा पायजमा, निळा ब्लेझरचा कोट, डोकीवर हॅट असा त्याचा वेश. गडकऱ्यांच्या कवितेची भक्ती हे त्याचे माझे व्यसन समान निघाले आणि आमचे सख्य झाले. तो सुट्टीच्या दिवशी मला आवर्जून भेटू लागला. काव्य या विषयावरच्या त्याच्या माझ्या गप्पा रंगू लागल्या. तासन तास विस्तारत राहू लागल्या. त्याचे घराणे खानदानी होते. भला मोठा चौसोपी वाडा होता. वडील बंधू कोल्हापूर संस्थानात मोठ्या हुद्द्याच्या जागेवर होते. एक भाऊ भारतीय सैन्यात अधिकारी होता. त्या भावाचे लग्न एका राजकन्येशी झालेले होते. विश्वनाथचा नंबर त्याच्या भावंडात तिसरा होता. त्याचे आई वडीलही तेव्हा विद्यमान होते. वडिलांची 70 जवळ आली होती. त्यांचा मेंदू किंचित ढिसाळ झालेला होता. दिवसभर वाड्याच्या सदरेवर काही ना काही वटवट करीत बसायचे. त्यांना तासाला काहीतरी खाद्यपदार्थ लागायचा. घरची माणसेच काय, नोकर चाकरही त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत. त्यांच्या आईचे दोन्ही डोळे कशाने कोण जाणे निकामी झालेले होते. ती ठार आंधळी होती. थोरले बंधू सहसा घरात असायचे नाहीत. असतील तेव्हा सारे घरदार मुके व्हायचे. त्यांचा दरारच विलक्षण होता. ते चिडखोर स्वभावाचे होते. विश्वनाथचे वडील आपल्या थोरल्या मुलाचा उल्लेख अस्वल या नावाने करीत. त्याने केलेल्या गुदगुल्याही जीव घाबरवून टाकणाऱ्या. अशा गोतावळ्यामुळेच की काय न जाणे, विश्वनाथ आणि घर यांचा फारसा जिव्हाळा नव्हता. तो अतिशय हळवा आणि प्रेमळ माणूस होता. त्या प्रेमळपणाला प्रतिसाद मिळणे त्या वाढव्य कुटुंबात अशक्यच होते. एवढे मोठे घर असूनही तो तसाच अनिकेतच होता. आहात का असे जिन्यावरून विचारितच तो माझ्या खोलीत येई. आपली हॅट काढून ठेवी, कोटाची बटणे मोकळी करी, सापडेल ते आसन घेऊन माझ्या शेजारी बसे आणि पहिला प्रश्न विचारी, नवीन काय लिहिलं? प्रतिभेचा प्रारंभ काल असल्यामुळे त्या काळात मी दिसा माझी काहीतरी लिहितच असे. लिहिलेले हस्तलिखित मी त्याच्यापुढे करी. विलक्षण अधाशीपणाने तो ते वाची आणि म्हणे,
मार्वलस. माझे सारेच लिहिणे त्याला आवडे. टीका करण्याच्या वा त्रुटी दाखवण्याच्या फंदात तो कधी पडलाच नाही. मग त्याने नवीन काय वाचले पाहिले तो ते सांगे. मी माझ्या वाचनाचा हिशेब त्याला सादर करी. मी एकटा होतो तेव्हा या गप्पांचा शेवट आम्ही दोघांनी मिळून कुठेतरी बाहेर जाण्यात होई. कुठेतरी एखाद्या हॉटेलात चहा पाणी घडे. मी पासिंग शो प्यायला शिकलो होतो. एकच एक सिगारेट खरेदी केली जाई. ज्याच्या खिशात पैसे असतील तो खर्च करी. हेतू शून्य भटकणे आणि साहित्यविषयक गप्पा यात काळाचे भान दोघांनाही राहत नसे. कधी 12 वाजत, कधी पहाट येऊन जाई. अनेकदा ही दोन माणसांची मैफल तारांकित आकाशाखालीच चालत राही. विद्यापीठाचा माळ, रंकाळ्याचा घाट, त्र्यंबोली देवीची टेकडी अशी काही स्थाने आम्हा दोघांची लाडकी स्थळे होती. पण मशीद, दर्गा, देऊळ या जागाही वर्ज्य नव्हत्या. माझे लग्न झाले त्याच वर्षी विश्वनाथ BA झाला. BA नंतर त्याने LLBला नाव घातले. माझ्याकडे येणे जाणे अखंड चालूच होते. घरात माझी पत्नी आल्यानंतर मग आमचे भटकणे थोडे आटोक्यात आले. मैफली चालूच राहिल्या. आता हॉटेलमधल्या चहाऐवजी घरचा घेऊ लागलो इतकेच. माझ्या लेखनात सहाय्य करणे त्याला मनपूर्वक आवडे. मी सांगत असे आणि तो हौसेने लिहून घेत असे. अशीच एक कथा मी त्याला सांगितली. त्याने लिहून घेतली. कथा संपल्यावर मी तिचे शीर्षकही लिहून घेण्याविषयी सांगितले. प्रेमार्ता. त्या गोष्टीच्या शीर्षकावरून विषय निघाला की काय ते नीटसे स्मरत नाही. पण मी विश्वनाथला विचारले, तुझं वय काय विश्वनाथ? 22. लग्नाबिग्नाचा काही विचार केला आहे की नाही? तो थोडासा हसला. हवा तोच प्रश्न नेमका कोणीतरी विचारल्यावर माणूस एक मौजी मिटकी मारतो तशी मिटकी त्याने ओठातल्या ओठात मारली व आपल्याच बोलण्याची चव घेत घेत तो म्हणाला, मी विचारणारच होतो तुम्हाला. काय? वहिनी कुठे आहेत? खाली असेल, स्वयंपाकाच्या खोलीत. त्यांच्याविषयी मला एक शंका आहे अलीकडे. सी इज कॅरिंग, इजंट इट? मग ठरलं. अरे पण काय? आमचं एक मंडळ आहे. तो मुद्दाम कोड्यात टाकावं असं बोलत राहिला. कसलं बुवा? संदर्भ लक्षात आलाच नाही माझ्या. तरीही मी विचारलं. वाङ्मय चर्चा मंडळ म्हणा, कल्चरल ग्रुप म्हणा, आहे एक वनविहार मंडळ. बरं, त्या मंडळात तुम्ही दोघांनी यायचं एका रात्री. कशाला? चांदणी भोजन करायला. त्या येतीलच वहिनीला निमंत्रण करायला. त्या? विश्वनाथच्या मुद्रेचा रंग बघता बघता बदलला. त्याच्या गालावर लाली चढली. डोळे काव्याच्या उद्यानात झेप घेणाऱ्या फुलपाखरासारखे पापण्यांची हालचाल करून स्थिरावले. सापडला चोर असे लाडाने म्हणतात त्या स्वरातच मी विचारले, हो, माझं प्रेम आहे एका मुलीवर. त्याने उगीचच मान खाली घातली. छान आहे की, त्यात लाजायचं काय एवढं? आणि विसोबा, तुमचं प्रेम अजून अहो जावतच आहे का? मी नाही समजलो. खरोखरच न समजून विश्वनाथ म्हणाला, मगाशी तू म्हणालास त्या येतील वहिनींना निमंत्रण द्यायला. अजून अहो जाहो करतोस की काय म्हटलं प्रेयसीला? मी नाही. विश्वनाथ मन मोकळेपणाने हसला. हसण्यात बोलणे मिसळतच म्हणाला, त्या दोघी बहिणी आहेत. जॉईंट सेक्रेटरीज आहेत आमच्या मंडळाच्या. बहिणी आहेत? कोण रे? कळेल. कोजागिरी दिवशी कार्यक्रमच करायचा आहे आपण. त्यांचीच आयडिया आहे. मी खूप सांगतो ना तुमच्याविषयी. त्यांनाही औत्सुक्य आहे तुम्हाला भेटण्याविषयी. नाव सांग की, इतकं काय लाजतोस? तुम्ही पाहिलंही असेल त्यांना. त्या प्रसिद्ध आहेत कोल्हापुरात. अरे पण कोण? देशमुख सिस्टर्स.
मी गप्पच झालो. असं एवढे शब्द माझ्या तोंडून निघाले. ते नाव ऐकून मी इतका विस्मित झालो की ती चर्चा पुढे चालू ठेवणे मला जमलेच नाही. पुन्हा येण्याचे अभिवचन देऊन विश्वनाथ निघून गेला आणि मग त्याला विचारायला हवा होता तो प्रश्न मला सुचला. त्या दोघींपैकी तुझी प्रेयसी कोणती, थोरली की धाकटी? देशमुख भगिनींना मी पाहिले होते. अनेक मित्रांनी त्या मला मुद्दाम दाखवल्या होत्या. त्यांना पाहण्यासाठीच ठराविक वेळी ठराविक ठिकाणी थांबणारे काही वेडे माझ्या परिचितांत होतेच. शहरात तर पुष्कळच असतील. त्या दोघी मुली म्हणजे खरोखरच सौंदर्य आणि लावण्य यांची जोडी होती. रस्त्याने चालताना त्या अशा चालत की अवतीभोवतीची गर्दी ही जणू लाटांची हालचाल आहे. आपण हौसी आहोत. आपण डौलात पुढे गेले पाहिजे, समोर पाहिलं पाहिजे. पाण्यात प्रतिबिंब पाहायची आवश्यकताच काय? शिला आणि शैला ही देशमुख भगिनींची नावे कधी घेतलीच नाहीत असे एकही दुर्दैवी तोंड उभ्या शहरात सापडले नसते. त्या होत्याच तशा अप्रतिम. शिला उंच होती, रंग रसरशीत, सोनचाफ्याच्या फुलासारखा, केस काळे भोरे. त्यांची सैलसर वेणी पाठीवर खेळायची. पांढरी शुभ्र तलम वस्त्रे तिला प्रिय असावीत. वास्तविक किशोरवयात रंगांचे आकर्षण अधिक, पण नियतीने सारे रंग तिच्या सौंदर्यातच भरून टाकले होते. त्या फिक्या मुलायम रंगांना योग्य पार्श्वभूमी लाभावी म्हणूनच की काय न जाणे तिला शुभ्रतेची आवड होती. ती उंच होती पण किडकिडीत नव्हती. तिचा प्रत्येक अवयव एका मुलायम भरीवपणाने भारलेला होता. कोणत्याही कोणाने पाहिले तरी सौंदर्याचा साक्षात्कार व्हावा अशी तिची अंगलट होती. डोळे टपोर, काळेभोर, नाक सरळ, ओठांवर झुकलेले, ओठ तर अतिसुंदर, डाळिंबाच्या रसालाच सधन आकार आलेले. गळ्याचा आणि पाठीचा उघडा भाग दृष्टीस पडला तर केतकीचा सुगंध डोळ्यांना जाणवे. चाल संथ मंथर, पुढे पाठीमागे तोच चाफेगौर ताठा. बघणाऱ्याच्या मनाची चलबिचल झाल्यापासून राहणे शक्य नाही. बोलताना तिला ऐकण्याचा योग कधी आला नव्हता, पण तिचे हसणेच फार बोलके होते. हजारो वर्ष उपमांसाठी वापरून कवीजनांनी साऱ्या फुलांचे निर्माल्य करून टाकले आहे. तिच्या हसऱ्या ओठांना काय म्हणावे तेच समजत नाही. तिची धाकटी बहीण ही तशीच. ती उंचीने थोडी कमी, वर्णात लालसर छटा थोडी अधिक. दोन्ही लावण्यांची मूस एकच. त्या दोघीही विश्वनाथ शिकला त्या विद्यालयातच शिकत होत्या. शिला सतार वाजवीत असे आणि शैला गात असे. देशमुख भगिनीतील एक आपल्या एका जवळच्या मित्राची प्रेयसी आहे. एवढे कळल्यानेही मला कसली तरी अस्वस्थता आली. नेहमी सारखे काही वाचत राहायचे ते सोडून मी विचारच करीत राहिलो. त्यातून कोणती, मोठी की धाकटी? कोजागिरीच्या रात्री त्या प्रश्नाचे उत्तर अचूक मिळाले. थोरली शिलाच विश्वनाथची प्रियतमा होती. त्याने स्वतः आमची तिच्याशी ओळख करून दिली. या शिला देशमुख, आमच्या वुडबी. ते चांदणी भोजन मी जन्मात विसरणार नाही. तो सोहळा जणू चंद्रलोकातच साजरा होत होता. समवयस्क तरुण तरुणींचा हसरा मेळावा. अवकाशात पूर्णाकृती चंद्र आणि त्याच्या अगणित प्रेयशी. पायातळी हिरवळीने आच्छादिलेली आणि दवाने ओलसर झालेली बैठक. अनेक चरवीची मिष्टान्ने, तिक्तान्ने, हास्य विनोद, उत्साह आणि शेवटी झालेलं शिला देशमुखचं सतार वादन. 50-50 तरुण मने जणू स्वर्गसुखात तरंगत होती. शिलाचे लाल ओठ हलत नव्हते, पण सतारीतून उठणारे ते बोल त्या ओठांतूनच पाझरत आहेत असे वाटत होते. त्या शब्दहीन स्वरांतील सारे भाव तिच्या मुद्रेवर उमटत होते. दुर्बोध काव्यातला रस अस्फुट उमगावा तसे ते भाव श्रोत्यांना दिसत होते. तिच्या मुखावर ज्योत्स्नेचा झिरझिरीत पडदा होता. ती मात्र खरोखरच यक्षरात्र होती. तो चंद्र कधी मावळू नये
तो मेळावा कधी मोडू नये, ती सतार वादिनी तिथून हलूच नये, ती सतार कधी थांबूच नये. असेच साऱ्यांना वाटत होते. पहाटे निरोप घेताना मी विश्वनाथचा हात हातात घेतला आणि न राहून म्हणालो, तुझ्या भाग्याचा माझ्यासारख्या तृप्ताला देखील हेवा वाटला विश्वनाथ. त्यावेळी विश्वनाथ जे हास्य हसला, तसले हसू मी त्याआधी वा त्यानंतर कधी आणि कुणाच्याच मुद्रेवर पाहू शकलो नाही. विश्वनाथला प्राप्त होणारी वस्तू केवळ अद्वितीय होती. तिच्या संबंधी बोलले तरी त्या कोलाहलाने तिला तडा जाईल अशी भीती वाटत होती. अवाक्यपणे पाहत राहावा असाच तो अलौकिक लाभ होता. खरोखरच पुढे कित्येक दिवस मी त्या विषयावर बोललो नाही. कुणाशीच बोललो नाही. विश्वनाथशी बोललो नाही की माझ्या पत्नीशीही नाही. केव्हा तरी विश्वनाथच 2 चिमुकले मोजे घेऊन आला, लोकरीचे, हातांनी विणलेले, पांढरे शुभ्र, सशाच्या त्वचेसारखे मऊ मुलायम. हे काय? माझ्या पत्नीने विश्वनाथला विचारले. माझ्या होणाऱ्या पत्नीकडून तुमच्या होणाऱ्या मुलासाठी, तो धीटपणाने बोलला. सतारीच्या तारावरून फिरणारी ती चांदण्याची बोटे माझ्या डोळ्यांसमोर आली. माझ्या होणाऱ्या अर्भकाचे भाग्यही अलौकिकच होते. त्या सुंदर बोटांनी त्याच्यासाठी पायमोजे विणले होते. त्या वर्षाची सराई झळून गेली. आम्हाला अपत्य झालं. माझी पत्नी खूप आजारी पडली. मोठ्या शर्थीने वाचली. इस्पितळातून घरी आली. ते भाग्यवान पायमोजे तिने आपल्या मुलाच्या पायी चढवले. विश्वनाथ आलाच नाही. माझ्या पत्नीच्या रुग्णावस्थेत समाचारासाठी तो निश्चित यायचा, पण आला नाही. आपणही त्याच्याकडे जावे असे मी घोकत राहिलो, पण जाणे काही घडले नाही. आता माझ्या पाठीमागे प्रपंच लागला होता. विश्वनाथच्या प्रेयसीने दिलेले ते पायमोजे आमच्या मुलाच्या पायांना पुरेनासे झाले, तरीही त्याची माझी परत गाठ पडली नाही. मध्येच मी लिहिलेले एक नाटक शहरातल्या रंगमंचावर येऊन गेले. निमंत्रित प्रेक्षकांतही मला विश्वनाथ दिसला नाही कुठे. त्याला आमंत्रण अर्थातच आवर्जून धाडले गेले होते. एका उकाड्याच्या रात्री अगदी अवेळी दरवाजावर थाप पडली. मीच उठून दार उघडले, दिवा लावला. एक खेडूतासारखी दिसणारी व्यक्ती घाबऱ्या मुद्रेने दरवाजात उभी होती. ती मला ओळखत असावी. मीही त्याला कुठेतरी पाहिलेले होते. बाबासाहेब वरंद्यांनी बोलावले आपणासने. बाबासाहेब विसूभाऊंचे वडील. का? वार्ता काहीतरी विलक्षण असली पाहिजे. त्या नोकर माणसाच्याने ती सांगवेना. मी पटकन नुसता सदरा घातला आणि निघालो. तो खेडूत मोटार घेऊन आला होता. 5 मिनिटात आम्ही विश्वनाथच्या वाड्यात पोचलो. अप्रात्र झालेली होती. वाड्यातले सारे लहान मोठे विजेचे दिवे जळत होते. काहीतरी चमत्कारी घटना घडली होती. बाबासाहेब, भाऊसाहेब ही सारी मंडळी मला दिसली. मी कुणाशी काही बोललो नाही. थेट विश्वनाथच्या खोलीत वरतीच गेलो. आपल्या कॉटवर तो तक्क्याला टेकून बसला होता. बसल्या बसल्या झोपी गेला होता. दिवा जळत होता. विजेचा पंखा फिरत होता. तिपाईवर पाण्याचा ग्लास होता. लिंबाचे विद्रूप कलेवर त्या ग्लास शेजारी पडलेले होते. मी विश्वनाथला उठवले नाही. काय झाले असावे याचा विचार करीत थांबलो. तोच तो खेडूत जवळ आला. म्हणाला, आई बोलावत्यात. विश्वनाथला तशाच अवस्थेत सोडून मी जिना उतरून खाली आलो. कोंदट दालने ओलांडून एका लहानशा खोलीत आलो. ती खोली म्हणजे वर्धे कुटुंबाचे देवघर होते. विश्वनाथच्या त्या मातोश्री एका कृशाजिनावर एक मांडी उभी करून भिंतीला पाठ देऊन बसल्या होत्या. मूळचे आंधळे असलेले डोळे त्याने आपल्या पापण्यांचे पडदे खाली टाकून आणखी मिटून घेतले होते. दाराशीच थांबून तो खेडूत म्हणाला, आई साहेब, अनंतराव आल्यात. या. क्षीण आवाज आला. म्हातारी थोडकी हसली. मी पुढे झालो. म्हातारी चाचपते आहे हे लक्षात येताच मी माझा हात पुढे केला. तिने मला जवळ घेतल्यासारखे केले.
माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि ती सर्वांगी थरारली. एकाएकी गप्प झाली. मी घाबरा झालो. आई, मी ओरडल्यासारखा झालो असेन. म्हातारीने आपल्या डोळ्यांच्या खोबणीखालचा वाहता ओघ पदराने पुसून टाकला. तिचे सुरकुतलेले गाल कोरडे झाले. आवाजातला कंप थांबता थांबला नाही. गहिवरल्या आवाजात अडखळत अडखळत ती म्हणाली, तुम्ही आमच्या विसूचे मित्र? तो सांगतो नेहमी. मुंबईला जाताना नेहमी? म्हातारीने विचारले. हो, त्याला घेऊन जा बरोबर. 1-15 दिवस. का म्हणून तरी मी कसे विचारणार? विश्वनाथची आईच बोलू लागली. मला देखील ऐकू येईना इतक्या हळू आवाजात त्या म्हातारीने सांगितले. अहो, तो आज आत्महत्या करीत होता. भाऊंचं पिस्तूल स्वतःच्या छातीवर रोखलं होतं त्यानं. मधल्या सुनेनं पाहिलं, तोंडावर हात घेतला. का? मी विचारलं. म्हातारी सांगत होती. त्या वार्तेनं मी हादरून गेलो होतो. त्यालाच विचारा ते. घेऊन जा, जा जा, घेऊन जा त्याला. इथं या गावात नको तो राहायला. पलीकडेच आहे त्या देशमुखांचं घर. प्रकार प्रेमभंगाचा असावा हे मी ताडलं. काळजात चमकल्यासारखं झालं. कानांच्या पडद्यावरून कानच खरखरली. छातीत गलबलून आलं. मी घेऊन जातो त्याला, आपण चिंता करू नका, असे अभिवचन त्या म्हातारला देऊन मी तिथून उठलो. नेमकं काय घडलं होतं ते विश्वनाथ कडूनच काढून घेताना मला फार सायास पडले. त्याची गत भ्रमिष्ठासारखी झाली होती. मरायचे होते तेव्हा मरता न आल्यामुळे तो तिरसट झालेला होता. सांगता तो मध्येच थांबे. सांगत असला प्रसंग पुन्हा डोळ्यांना दिसत असावा असा वीरभाव करी. निश्वासावर निश्वास टाके आणि एकाएकी गप्प होई. घडले होते ते खरोखरीच अजब होते. शिला देशमुखने त्याचे प्रेम झिडकारले होते. तिचे लग्न इंदोर ग्वाल्हेरकडल्या कुणातरी माणसाशी ठरले होते. बोलणी पक्की झाली होती. लग्नाची तिथी देखील ठरली होती. तू विचारले नाहीस? मी विश्वनाथला अगदी मवाळपणे विचारले. कुणाला? तिच्या घरच्या माणसांना. त्यांना कुणालाच माहीत नव्हते आमचे संबंध. तो म्हणाला. आपले डोके त्याने हातांच्या तळव्याने दोन्ही अंगाने दाबले. हुंदका गिळल्यासारखा केला. त्याचे आणि शिलाचे संबंध किती व कशा प्रकारचे होते ते मी प्रत्यक्ष पाहिलेले होते. ती कोजागिरी पुनः माझ्या पुरी स्मरणात होती. एखादी लाडकी मांजरी अंगचटी यावी तशी ती सौंदर्यवती त्या रात्री विश्वनाथच्या अंगचटी येत होती. तिच्या डोळ्यांतले भाव खचितच अनुरक्तेच्या डोळ्यांतले भाव होते. तिचे आणि त्याचे संबंध तिथे जमल्या प्रत्येकाच्या लक्षात आलेले होते. तिच्या घरच्या माणसांना तेवढे ते कसे काय माहीत नव्हते कुणास ठाऊक. आम्ही बोलत होतो ती जागा एकांताची होती. आमची बोलणी कुणाच्याही कानी पडण्याचा सुतराम संभव नव्हता. मनाला प्रशस्त वाटत नव्हतं, पण मीही कातावल्यासारखाच झालो होतो. त्या सौंदर्यवतीची चीड मला आली होती की माझ्या मित्राचाच वेंधळेपणा मला डाचत होता. काय होते कोण जाणे. मी विश्वनाथला म्हणालो, तू कधी चुंबन घेतले होतेस तिचे? हजारदा. ओठांचे, डोळ्यांचे, गालांचे, मानेवरच्या गोरेपणाचे. बोलता बोलता तो उसळल्यासारखाच झाला. चुंबन अलिंगनाच्या काय गोष्टी करता अनंतराव. माझं मन तर तिनं सर्वस्वीच व्यापून टाकलं आहे. पण शरीराचा अर्धा भाग तीच नांदते आहे माझ्या अंगात. विश्वनाथ, मी साहित्यिक नाही. माझ्याजवळ शब्द नाहीत तुमच्यासारखे. पण ती नाही म्हणाली त्या क्षणीच मी अर्धा मेलो मी. आता बोलतो आहे तो मी नव्हे. माझ्या शरीरातला मुरदाड भाग तेवढा जिवंत आहे. माझे कलात्मक मन तिने टाचेखाली तुडवले. हत्तीनीच्या पायाखाली नारळाचा चुरा होताना पाहिला असेल तुम्ही. तसंच
अगदी तसंच झालं माझ्या मनाचं. ती माझ्यापासून वेगळी झाली आणि माझं अर्ध शरीरही नाहीसं झालं. हा उर्वरित तुकडाही मी काळाच्या गर्तेत भिरकावून देणार. मधल्या वहिनीने मला वाचवलं, निष्कारण वाचवलं. मला आता जगायचं नाही, मुळीच जगायचं नाही. माझा काही उपयोग नाही. जन्मभर शिकलो ते मी एका क्षणात विसरून गेलो आहे. मी 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 विश्वनाथ आणखी किती वेळ तसा बोलत राहिला असता कुणास ठाऊक. मी त्याला गप्प केले. खळखळून रडणेही त्याला साधेना. अर्धांग झालेल्या माणसाच्या चालीसारखे त्याचे दुःख देखील विकल झालेले होते. तो काही काळ मी विश्वनाथसाठीच व्यतीत केला. माझ्या घरादाराचं अस्तित्वच मी विसरल्यासारखा झालो. विश्वनाथला कळणार नाही अशा बेताने त्या मुलीच्या म्हणण्याचाही कानोसा घेतला. मी स्वतः तिला भेटायला गेलो नाही. तिच्या मैत्रिणीकडून तिच्या मनाची अवस्था आजमावली. तिचा थंडपणा जगा आगळाच होता. तिच्या लेखी आगळे असे काहीच घडलेले नव्हते. विश्वनाथची आणि तिची मैत्री होती. आता ठरला होता तो तिचा विवाह होता. स्नेह आणि नाते या तिच्या लेखी वेगळ्या वस्तू होत्या. ती निर्दय असली पाहिजे, नालायक असली पाहिजे. ती माझे मन निश्चित निर्णयाला येऊन ओरडले. विश्वनाथचा आणि माझा एक स्नेही माझ्यासारखा संतापला होता. त्याने मला गाठले. तो विख्यात कुस्तीगीर होता, मल्ल होता. विश्वनाथ शिलाची शोककथा त्याला कळली. त्याने एक असुरी इलाज केला. शिलाच्या होणाऱ्या पतीचा पत्ता मिळवला आणि त्याला 10-5 निनावी पत्रे पाठवली. काय लिहिलेस त्या पत्रांतून? मी त्याला विचारले. हेच, या पोरीशी लग्न करू नका. ही वाईट चालीची आहे. विश्वनाथ वर्द्याशी हिचे संबंध होते. त्याने खेळाडूला शोभेल अशा मोकळ्या मनाने मला सांगितले. सदू सकपालचा हा जालिम उपाय पूर्ण वाया गेला. ग्वाल्हेरच्या देशपांडे मंडळींनी त्याच्या एका पत्राची दाद घेतली नाही. मी विश्वनाथला घेऊन मुंबईला आलो. माझ्या हॉटेलांतील खोलीतच त्याला ठेवून घेतला. माझ्या कामाच्या वेळा सोडल्या तर उरलेला सारा काळ मी त्याच्याबरोबर राहिलो. त्याच्यात फारशी सुधारणा झाली नाही. त्याचा भ्रमिष्टपणा वाढत चालल्याचेच मला वारंवार जाणवत राहिले. मद्यासारखे एखादे व्यसन त्याला लागले असते तर मी त्याला दोष दिला नसता. ते साहजिकच आहे असे म्हटले असते मी. पण त्याला व्यसन लागले ते भलतेच. तो दिवसांतून 25 वेळ दातांना तपकीर लावी. ते त्याने कुठे पाहिले होते आणि कसे आपलेसे केले होते हे मला कधीच कळले नाही. अपरात्री जाग आली तरी तो उठायचा आणि दातांवर तपकीर चोळत बसण्याची त्याची ओंगळवाणी क्रिया सुरू व्हायची. साहित्याची त्याला आवडही त्याला अजून होती, परंतु शिलाला तो अजून विसरला नव्हता, विसरू शकत नव्हता. हेच खरे. शिलाचे लग्न होऊन गेले आहे एवढी एकच गोष्ट बोलण्याचे तो टाळी. बाकी वेळी अवेळी तो तिच्याविषयीच बोलायचा. तिच्या आवडी, तिचे चातुर्य, तिने उच्चारलेली वाक्ये, तिची निपुणता. मला देखील त्या शिला महात्म्याचा वीट आला. अत्यंत जिव्हाळ्याचा तो मित्र दूर जाईल तर बरे असला विचार माझ्याही मनात येऊ लागला. त्याच्या सैन्यातल्या भावाचा आणि त्याच्या घरच्या मंडळींचा पत्रव्यवहार झाला की काय झाले मला माहीत नाही. त्याची मधली वहिनी मुंबईला आली आणि त्याला परत घेऊन गेली. त्याला पुढच्या शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवावे असे ठरले होते. फारशी कुरबूर न करता विश्वनाथ आपल्या वहिनीबरोबर गेला. मला वाटते त्याला काही दिवसांसाठी आपल्या माहेरी घेऊन गेल्या. त्यांचे माहेर कुठेतरी कर्नाटकात होते. विश्वनाथची आणि माझी पुन्हा भेट होई तो एक दिवस असा गेला नाही की त्याच्या शोककथेचे स्मरण मला झाले नाही. कामानिमित्ताने फिरतीवर असो की घरी असो, नित्यपाठासारखी ती कथा माझा पाठलाग करीत राहिली. आमचे मूल मोठे झाले तरी ते छोटे पायमोजे आमच्या संग्रही राहिले. ते फेकून देण्याचा धीर झाला नाही मला. का कुणाला ठाऊक, पण विश्वनाथच्या प्रेयसीची ती भेट आमच्या घरात राहिलीच. इंग्लंडला असताना त्याने मला फारसे कधी लिहिले नाही. 4-2 पत्रे आले असतील, पण ती अगदी जुजबी. त्या पत्रांतही आपली प्रकृती, अभ्यासातली प्रगती याविषयी त्याने कधी लिहिले नाही.
त्याने इंग्लंडहून मला लिहिलेल्या पत्रात देखील शिलाविषयीच्याच वार्ता. ती कुठल्या तरी राजपुत्राबरोबर फिरताना कोणीतरी पाहिली. तिचे सासरे एका महाराणीबरोबर इंग्लंडमध्ये येऊन राहिले होते. त्या कथा सत्य होत्या की त्याच्याच कल्पनेतल्या कोण जाणे. शिलाने खरोखरच त्याचे मन सर्वस्वी लुटून नेले होते. त्याच्या शरीराचा अर्धा भागही त्याच्यापासून वेगळा झालेला होता. विश्वनाथ बॅरिस्टर होऊन परत आला तेव्हा मी पुण्याला येऊन स्थायिक झालो होतो. तो बोटीतून उतरला, तो थेट माझ्या घरी आला. तो बराच बदलला होता. थोडा अधिक स्थूल झाला होता. माथ्यावरचे केस आणखी विरळ झाले होते. अंगरंगात चांगलीच गौरतेची झाक आली होती. त्याने माझ्यासाठी एक सुंदर पेन आणले होते. ते मला देताना तो म्हणाला, ही आयुष्यात माझ्याकडून तुम्हाला दुसरी भेट. पहिली कोणती बुवा? मी सहज विचारले. तुमच्या पहिल्या मुलासाठी मोजे विणून दिले होते. शिलाचे नाव घेणे त्याने टाकले, पण तो तिला विसरलेला नव्हता. पाश्चिमात्य देशात त्याने असंख्य सौंदर्यवती पाहिल्या असतील. त्यातले कुठलेच सौंदर्य त्याच्या मनात दडून राहिल्या उर्मीहून त्याला भारी वाटलेले नव्हते. त्याचे मन अजूनही शिलाजवळच होते. त्याचे अर्धांग गेलेलेच होते. तो अर्ध्या अंगाने वावरत होता. त्याच्या मनाच्या ठाई अजून पोकळीच होती. त्या मुक्कामात देखील त्याने पुढचे भेद सांगितले नाहीत. आधी तो फारसे बोललाच नाही. बोलला ते सारे तिच्याशी संबंधित असेच बोलला. त्याच्या ते विकृतीवर काही इलाज नव्हता. त्याच्या मनातून शिला मुळीच हटलेली नव्हती. विश्वनाथची भेट आणि त्याच्याशी होणारी साहित्य चर्चा हा माझ्या आयुष्यातला एक आनंद होता. तो आनंद कायमचा नाहीसा झाला होता. शिलेच्या विषयाचा मला वीट आला होता. त्यालाही त्या विषयात गोडी उरलेली होती असे मुळीच नाही. अन्य कुणाशी तो तिच्याविषयी बोलतही नसावा कदाचित. मी भेटलो तर त्याला तिची आठवण होई. त्याला पुन्हा एक अवघड अस्वस्थता येई. माझेही डोके जळावल्यासारखे होई. त्या प्रेमभंगाच्या प्रसंगानंतर एक तपाने विश्वनाथ लग्नाला तयार झाला. मला निमंत्रण अर्थातच आले होते, पण मी समारंभाला गेलो नाही. त्याची नवी पत्नी माझ्या एका मित्राची बहीण होती. पत्रिका वाचल्यानंतर माझ्या मनात आले की त्या मित्राला जाऊन सांगावे, बहिणीच्या आयुष्याचा नाश करू नकोस. विश्वनाथ रोगी माणूस आहे. त्याला अर्धांगाचा आजार आहे. माझा मलाच विलक्षण संताप आला. तो विचार मी न जमलेल्या लेखासारखा चोळामोळा करून दूर भिरकावून दिला. पत्रानेच त्या पतीपत्नीचे अभिनंदन केले. विश्वनाथ कदाचित आपल्या नव्या पत्नीच्या बाहुपाशात बद्धही झाला असेल. मी मात्र त्या दिवसात अस्वस्थ होतो. विश्वनाथच्या प्रेमकथेचा चित्रपट माझ्या इच्छेविरुद्ध माझ्या दृष्टीपुढे सरकत सरकत राहिला होता. ती कोजागिरी, ती यक्षरात्र, ती सौंदर्यवती, ते सतारीचे स्वर. त्याचा संसार बघण्याची संधी मला कधी मिळालीच नाही. त्याच्या स्वतःच्या उद्योगाविषयीच्या वार्ता कळत. त्याने काही दिवस मुंबईत प्रॅक्टिस केली. तिथे त्याचा जम बसला नाही. तो परत आपल्या शहरात गेला. कायद्याच्या महाविद्यालयात तो अध्यापकाचा पेशा करू लागला. त्याच्या व्यवसायाचा जम कधी बसलाच नाही. कोल्हापूर कायमचे सोडल्यानंतर जवळजवळ 20 वर्षांनी मी परत विश्वनाथच्या वाड्यात गेलो. कसल्या तरी कामासाठी कोल्हापुरी जावी लागले होते. त्याचा सुखी संसार पाहण्याची इच्छा होती. तो असंभव आहे हेही मला माहीत होते. पण माणसाला मुळीच आकलन न होणारे चमत्कारही जगात घडू शकतात यावरही मनाचा विश्वास होता. विश्वनाथचा वाडा होता तिथेच होता. होता तसा मात्र तो राहिलेला नव्हता. त्याचे वैभव नाहीसे झाले. त्याचा मोठा भाऊ एकाएकी मरून गेला होता. वडिलांना वेड लागले होते. आई कुठे दिसली नाही. त्याची पत्नी नेमकी याच वेळी कुठेतरी परगावी गेली होती. माझ्या येण्याने विश्वनाथला आनंद झाला. त्याने माझ्यासाठी एक मोठ्या मेजवानीचा बेत केला. आपले 10-20 मित्र बोलावले. नवल म्हणजे या भेटीत त्याने शिलाचा विषय मुळीच काढला नाही. मेजवानीसाठी जमलेल्या मित्रात एक ग्रहगणिती होता, एक सामुद्रिक होता,
एकाला रमलाचा छंद होता. त्यांनी क्रमाक्रमाने माझी कुंडली पाहिली, हात वाचला. भूतकाळातील घटना खडानखडा पडताळूनच पाहिल्या. मी ओळखले, विश्वनाथचे मन त्याला अजूनही परत मिळाले नाही. त्याच्या पत्नीची आणि माझी गाठच पडली नाही. त्याचे हरवलेले अर्धांग तरी त्याला परत लाभले आहे की नाही हे मला पाहायचे होते. त्याला अपत्य झालेले नव्हते, पण ती गोष्ट मुळातच दैवाधीन असते. शिलाविषयी विश्वनाथ मुळीच कसा बोलला नाही या आश्चर्यानेही पुढे कित्येक दिवस माझा पाठपुरावा केला. त्याची चित्रकथा नको नको म्हटल्या दृष्टीपुढे उलगडत राहिली. त्याला अपत्य झाले नाही. भविष्यासारख्या निराधार शास्त्राची त्याला गोडी लागली. पूर्वी तो दातांना तपकिरी लावित होता, आता मस्तकाला भविष्याच्या कृत्रिम तेलाचे मालिश करवून घेतो आहे. त्याला झालेला अर्धांगाचा आजार अजूनही बरा झाला नाही. हे विचार वांझोटे होते, पण ते मनाच्या मानगुटीवरून काही केल्या उतरण्यात. शेवटी व्हायचे तेच झाले. आमच्या पहिल्या अपत्याच्या लग्नाच्या वाटाघाटी चालू असतानाच कोल्हापूरहून एक पत्र आलं. त्यात मजकूर होता, विश्वनाथ वर्दे यांना पॅरालिसिसचा अटॅक आला आहे, त्यांना इस्पितळात ठेवण्यात आले आहे. मी परत अस्वस्थ झालो. कुणाला काही सांगितले नाही, पण त्या पत्राने मला खांदे धरून खाली बसवले. तो चित्रपट मला पुन्हा प्रारंभापासून पाहावा लागला. ज्या अपत्याच्या जन्मापूर्वी विश्वनाथच्या अर्धांगिनी त्याच्यासाठी मोजे विणले होते, त्या आमच्या अपत्याचा विवाह झाला. निमंत्रित मंडळी लग्न सोहळा पाहत होती. मी विश्वनाथच्या चित्रपटातच अडकलो होतो. शेवटी वर्तमानपत्रात वार्ता वाचली, बॅरिस्टर विश्वनाथ वर्दे यांचा शोचनीय मृत्यू. विश्वनाथचा मृत्यू आकस्मित नव्हता. अर्धांगाचे दुखणे तो अनेक वर्ष अंगावर वागवित होता. त्याचे मन तर तिने नेलेच होते. शरीराचा अर्धा भागही निकामी झाला होता. डेक्कन क्वीनमध्ये ओळख झाली. ग्वाल्हेरचे ते देशपांडे मी जन्मात पहिल्यांदा पाहिले. मी कोल्हापूरला होतो हे भाषणाच्या ओघात त्यांना माहीत झाले. माझ्या पत्नीला ओळखत असाल आपण, कोल्हापूरच्या राजाराममध्येच होती ती. कोण हो? देशमुख, शिला. मला वाटतं तिचं माहेरचं नाव. हो हो हो. कशा काय आहेत त्या आता? आहे ना गाडीत, म्हणते उठले. मीही उठलो. त्यांच्या पाठोपाठ गेलो. डबे ओलांडीत त्या दाम्पत्याच्या राखीव आसनांशी पोहोचलो. आपले आसन सैलसर करून सौ देशपांडे रेलल्या होत्या. त्यांचे प्रौढ शरीर सुखावले होते. वयाने आणि निसर्गाने तिचे फारसे काही नुकसान केलेले नव्हते. शिला तशीच होती, सुंदर, सुरेख, सुरती. नाही म्हणायला माथ्यावरचे रेशीम कुठे कुठे पांढुरके झाले होते इतकेच. अपाद मस्तक तिच्या शरीरावर सुखाचा शिडकावा दिसत होता. माझा भावडा मित्र मात्र जन्मभर अर्धांगाने आजारी होता. त्याचे मनही या सुंदर चेटकिनीने कैक वर्षांपूर्वी चोरून नेलेले होते, जेव्हा ही ऐन तारुण्यात होती. उभ्या उभ्याच मी तो चित्रपट पाहू लागलो. चांदणे, तरुण तरुणींचा मेळावा, तो हास्य विनोद, ती एकांत जागा, ती मध्यरात्र, तो आनंद आणि त्या लावण्यवतीने ऐकविलेले अविस्मरणीय सतार वादन, ती लांब सडक गोरीपान बोटे, ते लाडीकवाणे अंग चटी येणे, ते चिमुकले पाय मोजे. मावसल मांडीवर विसावलेला सौ देशपांड्यांचा हात हल्ला. त्यांच्या एकाच नितळ सुंदर बोटात एकच एक लाल खड्याची अंगठी होती. एकाही बोटावरची एकही सुरकुती अजून पाहणाऱ्याच्या डोळ्याला दिसत नव्हती. देशपांडे त्यांना जागे करण्याच्या बेतात होते. मी मानेनेच नको म्हणालो. शिला पूर्ण सुखी होती. वेडा विश्वनाथ मात्र तिच्यासाठी झुरून झुरून या जगातून नाहीसा झाला होता. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा.
आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.